सर्वांना जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी खास आहे, कारण पेशा क्षेत्रातल्या पदभरतीचा जो काही पेच प्रसंग आहे तो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि आपण सध्या मालिका सुरू केलेली आहे की पेशा क्षेत्रामधील जी काही भरती प्रलंबित आहे आणि ती जी केस आहे त्या केसमध्ये याचिकाकर्त्यांकडून कुठल्या कुठल्या केसचा आधार घेण्यात आलेला आहे आणि त्या केसमध्ये माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्टाने काय काय निर्णय दिलेले आहेत, तो मॅटर कुठल्या राज्यांचा आहे याची माहिती आपण आता सध्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय. मागचा व्हिडिओ पहिल्या भागामध्ये आपला व्हिडिओ होता, त्या केसचं नाव होतं चेब्रुलू लीला प्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेश अँड अदर्स स्टेट. या केसचा उलगडा आपण केला. आता या व्हिडिओमध्ये आपण पेशा भरतीशी निगडीत असलेल्या केसचा आपण उलगडा करणार आहोत. त्याचं नाव आहे सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट. म्हणजे हा मॅटर जो आहे तो झारखंडच्या पेशा क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातींना 100% रिझर्वेशन शिक्षकांना दिलं होतं आणि 2016ला तिथे पदवीधर शिक्षकांची पदभरती सुरू झाली आणि त्यानंतर तो मॅटर तिथल्या हायकोर्टमध्ये पोहोचला. हायकोर्टमध्ये पोहोचल्यानंतर हायकोर्टाने ते आरक्षण रद्द केलं आणि ते आरक्षण रद्द करतानाच ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्याही रद्द केल्या होत्या. त्यानंतर या केसला बाधित असलेले जे काही उमेदवार होते, ज्यांची शिक्षक म्हणून निवड झाली होती, ते सगळे शिक्षक सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर कपिल सिब्बल, मुकुल रोहतगींसारखे नामवंत वकील केले आणि नामवंत वकिलांच्या मार्फत त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये 2020ला हे मॅटर नेलं आणि 2020ला मॅटर नेल्यानंतर त्या ठिकाणी सगळं आर्ग्युमेंट झालं आणि या सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नेमका काय निर्णय दिला, कुठले कुठले मुद्दे चर्चेला आणले, कुठल्या कुठल्या केसचा त्या ठिकाणी रेफरन्स घेतला आणि जे इंटरव्हेनर झालेले उमेदवार होते त्यांच्या नियुक्त्या शाबूत ठेवल्या की त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या, म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने काय नेमकं निर्णय घेतला त्यांच्या बाबतीमध्ये, या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 2022ला हे जजमेंट आलेलं आहे. या जजमेंटमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा थोडक्यात माझा प्रयत्न आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पेशा क्षेत्रातल्या प्रत्येक उमेदवारांपर्यंत पोहोचवा की त्यांना या आपल्या पेशा केसची वस्तुस्थिती कळेल की या पेशा केसमध्ये नेमकं काय काय दडलेलं आहे. तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या या केसचं नाव आहे सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट आणि यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आला आणि याचा महाराष्ट्राच्या पेशा भरतीच्या याचिकेवरती काय परिणाम होईल हे या आपल्या भाग 2 मध्ये जाणून घ्यायचं आहे. तर चला नेमकं काय आहे ते आपण बघूया. ही केस आहे सत्यजित कुमार वर्सेस स्टेट ऑफ झारखंड आणि या केसमध्ये झारखंड सरकारने काय घेतलं होतं, 13 अनुसूचित जिल्ह्यांमध्ये स्थानिक रहिवासी म्हणजे स्थानिक अनुसूचित जमातीचे जे उमेदवार आहेत त्यांना 100% आरक्षण देणारी काय काढली होती, अधिसूचना काढली होती. काय काढली होती? यामध्ये जे 13 जिल्हे अनुसूचित क्षेत्रामध्ये येतात, शेड्यूल एरियामध्ये येतात झारखंडच्या, त्या 13 जिल्ह्यांमध्ये 100% रिझर्वेशनची अधिसूचना माननीय राज्यपालांच्या माध्यमातून आणली होती आणि त्यानंतर काय झालं होतं, त्या ठिकाणी जाहिरात आणली होती. पण सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेटच्या या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने जाहिरात जी होती ती अवैध ठरवली आणि हे जे आरक्षण दिलं होतं ते घटनाबाह्य ठरवलं आणि त्यामुळे आपण याचे सविस्तर विश्लेषण करतोय. आता यामध्ये मुख्य विषय काय होता तो आपण जाणून घेऊ. मुख्य विषय हा होता की झारखंड सरकारने काय होतं, 14/7/2016ला एक अधिसूचना आणली होती. त्याचा क्रमांक होता 5938 आणि आदेश क्रमांक होता 5939. ही अधिसूचना होती की 13 अनुसूचित जिल्हे जे आहेत त्या अनुसूचित जिल्ह्यांमध्ये तेथील जे स्थानिक अनुसूचित जमातीचे रहिवासी आहेत त्यांना तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या पदांमध्ये 100% आरक्षण दिले होते आणि याच्या आधारावरती त्यांनी काय केली होती, क्रमांक 21/2016 या नावाची काय केली होती, जाहिरात काढली होती. काय केली होती? त्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी जे प्रकरण होतं म्हणजे 13 जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 100% रिझर्वेशन दिल्यानंतर जे गैर आदिवासी उमेदवार होते, जे गैर अनुसूचित जमातीचे उमेदवार होते, ते माननीय हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये या भरतीलाच चॅलेंज केलं की 100% ज्या तुम्ही नोकऱ्या आहेत त्या एसटीच्या उमेदवारांना दिल्या आणि बाकीच्यांना मात्र त्या ठिकाणी काय केलं, तुम्ही त्यांचा हक्क हिरावून घेतला. म्हणजे बाय डिफॉल्ट हे मागच्या केसमध्ये चेब्रुलू लीला प्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेशच्या स्टेटमध्येही हेच पॉइंट्स आहेत जे या केसमध्ये आहेत. आता या केसची पार्श्वभूमी काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया की झारखंड स्टेटने 14 जुलै 2016ला अधिसूचना काढली आणि अधिसूचना काढल्यानंतर
झारखंडमधील 13 जिल्ह्यातील जे शिक्षक पद आहेत त्या पदांना 100% रिझर्वेशन दिलं होतं आणि तिथे स्थानिक रहिवाशांना हे लागू केलं होतं. आणि त्यानंतर ती भरती प्रक्रिया सुरू झाली. भरती प्रक्रिया सुरू झाली ती 8,432 एवढी पदं होती आणि या निर्णयाला अन्य जिल्ह्यातील जे उमेदवार होते, म्हणजे त्या जिल्ह्यातले आणि अन्य जिल्ह्यातले जे उमेदवार होते त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये अर्जच करू दिला नाही. म्हणजे रांची जिल्ह्यातला जर स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार असेल तर फक्त त्यानेच अर्ज करायचा आहे, त्यानेच फक्त अर्ज करायचा आहे. इतर जे कोणी नॉन एसटी आहेत त्यांनी अर्ज करायचा नाही आणि त्यामुळे काय झाला, त्यांना अर्ज करण्याचा अधिकारच नव्हता. फक्त त्या जिल्ह्यातले उमेदवार अर्ज करू शकतात आणि म्हणून हे मॅटर काय झालं, तिथल्या हायकोर्टमध्ये पोहोचले. राज्य सरकारच्या वतीने आणि राज्यपालांची यामध्ये भूमिका काय होती, म्हणजे ही जी अधिसूचना तिथल्या सरकारने राज्यपालांच्या माध्यमातून काढली होती त्यामध्ये नेमकं काय होतं. राज्य सरकारचं असं म्हणणं होतं की हे आरक्षण फक्त मागास जिल्ह्यांसाठी आहे. आम्ही जे 13 जिल्ह्यांमध्ये हे जे रिझर्वेशन घोषित केलेलं आहे ते जिल्हे खरंच मागास आहेत आणि म्हणून आम्ही त्या जिल्ह्यांसाठी हे रिझर्वेशन लागू केले. त्यानंतर शिक्षण असेल, स्थानिक भाषा असेल, सामाजिक समावेशनाचं कारण असेल, याची कारणं देऊन त्यामध्ये धोरणांची बाजू मांडली. म्हणजे हे जे आम्ही रिझर्वेशन आणलं या 13 जिल्ह्यांमध्ये, तर त्या ठिकाणी शिक्षणाची पातळी खालावलेली आहे. स्थानिक बोली भाषेतले शिक्षक मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षक येत नाहीत. सामाजिक समानता जी आहे ती राहिलेली नाही, ती ढासळलेली आहे. आर्थिक परिस्थिती तेथील कमकुवत झालेली आहे आणि अशामुळे आम्ही हे रिझर्वेशन आणलं असं त्यांचं म्हणणं. त्यानंतर त्यांनी म्हटलं की राज्यपालांनी जे 5th शेड्यूल आहे, म्हणजे 5वी अनुसूची आहे, त्या 5व्या अनुसूचीमध्ये जे काही त्यांना अधिकार प्राप्त केलेले आहेत त्या अधिकारांच्या माध्यमातून ही अधिसूचना जारी केलेली आहे, असं त्या ठिकाणी राज्यपाल आणि शासनाच्या वतीचं म्हणणं होतं. त्यानंतर ते म्हणाले की 5व्या अनुसूचीमध्ये राज्यपालाला एक विशिष्ट अधिकार दिलेले आहे आणि त्यामुळे हे जे निर्णय आम्ही घेतलेले आहेत ते घटनात्मक निर्णय आहेत. त्यामध्ये कुठेही गैरसमाजातल्या उमेदवारांना डावलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं या ठिकाणी राज्य सरकार आणि राज्यपालांनी भूमिका मांडली. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी जे काही मुद्दे मांडले, म्हणजे जे नॉन एसटी उमेदवार होते ज्यांना या भरतीमध्ये सामावून घेतलं नव्हतं, फक्त अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनीच या ठिकाणी भाग घ्यायचा, बाकीच्यांनी भाग घ्यायचा नाही आणि म्हणून हे याचिकाकर्ते जे विरोधी पार्टीचे होते ते माननीय हायकोर्टामध्ये पोहोचले होते. त्यामध्ये त्यांनी काय केलं की ही जी 13 जिल्ह्यांमध्ये 100% रिझर्वेशन आणलेलं आहे ते आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16, म्हणजे आर्टिकल 14 समानतेचं तत्व आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय मूलभूत फंडामेंटल राईट्स मध्ये म्हणताय की सगळ्यांना या ठिकाणी समान संधी पाहिजे, सगळे समान आहेत, मात्र या ठिकाणी तुम्ही 100% रिझर्वेशनच तुम्ही अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना देऊन टाकलं आणि आम्हाला मात्र तुम्ही काय केलं, तिथे अर्जच करायचा नाही, तुम्ही तेथील नाही आहेत म्हणून तुम्ही अर्जच करू शकत नाही. अशा पद्धतीचं ते काय केलं, तुम्ही आम्हाला या नोकरीच्या समान संधीच्या या फंडामेंटल राईट्स मधून, मूलभूत अधिकारांमधून काय केलेलं आहे, तुम्ही डावललेलं आहे, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. त्यानंतर तुम्ही असंही म्हणताय की केवळ रहिवासी जो आहे त्या जिल्ह्यातला, त्या रहिवासीची व्याख्या ठरवली ती 26 जानेवारी 1949 रोजीचा तुम्ही तिथला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि त्यामुळे जो आर्टिकल 16(2) आहे, या आर्टिकल 16(2)च्या अनुषंगाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आम्हाला डावलण्यात आलेलं आहे. कारण आर्टिकल 16 काय सांगतं, तो तेथील त्या जिल्ह्यामध्ये जन्माला आला किंवा त्या राज्यामध्ये जन्माला आला किंवा त्या क्षेत्रामध्ये जन्माला आला म्हणून त्याच्यावर तुम्ही अन्याय करू शकत नाही आणि म्हणून ते बोलत आहेत की आर्टिकल 16(2)चं या ठिकाणी काय झालेलं आहे, उल्लंघन झालेलं आहे. त्यानंतर म्हणतायत की राज्यपालाला कलम 16(3) नुसार निवासी निकष लावण्याचा अधिकारच नाही, तो फक्त कोणाला आहे, संसदेला आहे. हा, राज्यपालांना अधिकार नाहीये की 16(3) तहत तुम्ही म्हणताय की 26 जानेवारी 1950चा तो पुरावा पाहिजे, तो तिथला त्यापासूनचा स्थानिक निवासी पाहिजे, पण तसे अधिकार राज्यपालाला दिलेले नाही आहेत, ते फक्त संसदेला अधिकार आहेत. त्यामुळे राज्यपालांनी ही जी काही अट टाकलेली आहे ती अट बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की हे जे आरक्षण तुम्ही दिलेलं आहे ते सर्व उमेदवारांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. फक्त एसटीच्या उमेदवारांना तुम्ही रिझर्वेशन दिलं आणि नॉन एसटीच्या उमेदवारांना या ठिकाणी काय केलं, तुम्ही रिझर्वेशन दिलंच नाही. म्हणजे एसटी सोडून इतर सर्व उमेदवारांना या ठिकाणी काय केलेलं आहे, वगळलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आरक्षण दिलेलं आहे ते घटनाबाह्य आहे असं विरोधी पार्टीचं मत आलं. म्हणजे आपण सरकारने ही अधिसूचना आणल्यानंतर सरकारच्या वतीने काय मुद्दे त्याच्यामध्ये रिप्रेझेंट केले ते आपण या ठिकाणी बघतोय आणि आता सध्या विरोधी पार्टीने सरकारच्या बाजूला आर्ग्युमेंट्सच्या माध्यमातून काय केलेलं आहे, ते मुद्दे खोडून काढण्यासाठी हे मुद्दे त्या ठिकाणी काय आणले, माननीय कोर्टासमोर चर्चेला आणले. आता काय झालं की झारखंड उच्च न्यायालयामध्ये, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की झारखंड सरकारने ते आरक्षण आणलं, आरक्षण आणल्यानंतर 2016ला ती भरती प्रक्रिया सुरू झाली. भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे गैर अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत, बाहेर जिल्ह्यातले होते, त्यांना असं वाटलं की या भरतीमध्ये आम्हाला सामावून घेतलं नाही आणि ती मोठी भरती होती आणि त्यामुळे तिथे आम्हाला संधी दिली गेली नाही
आणि त्यामुळे तेथील जे उमेदवार होते, गैर आदिवासी उमेदवार होते, त्यांनी काय केलं, माननीय उच्च न्यायालय झारखंडमध्ये काय केलं, 2020 म्हणजे 16-17लाच त्यांनी काय केलं, चॅलेंज केलं. कारण 2020ला काय आलेलं आहे तिथलं, 2020ला काय आलेलं आहे, 2020ला जजमेंट आलेलं आहे. आता यामध्ये माननीय कोर्टाचं काय म्हणणं आहे? झारखंड हायकोर्टाने काय केलं, ती अधिसूचना आणि जाहिरातच रद्द करून टाकली. म्हणजे 2017 ते 2020 पर्यंत माननीय हायकोर्ट झारखंड मध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी झाली. समोरच्या दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी आर्ग्युमेंट्स केलं. शासनाच्या वतीने आम्ही जो काढलेला अधिसूचना आहे, आम्ही जी काढलेलं रिझर्वेशनच्या बाबतीतली अधिसूचना आहे, ती कशी योग्य आहे याच्यावरती फोकस केला गेला. आणि विरोधी पार्टीने असं म्हटलं की राज्य शासनाने काढलेली अधिसूचना ही बेकायदेशीर कशी आहे, ते आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय करते, याच्या बाबतीमध्ये काय केले, त्या ठिकाणी त्यांनी आर्ग्युमेंट्स केली. आणि याचं या ठिकाणी परिणाम असा झाला की माननीय हायकोर्टाने काय केलं, राज्यपालांनी काढलेली अधिसूचना आणि शिक्षकांची जी जाहिरात होती तीच रद्द करून टाकली. त्यानंतर काय केलं की सांगितलं की हे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचा भंग करणारं हे तुमचं धोरण आहे. तुम्ही शासनाच्या वतीने मांडलं होतं की हे आमचं एक धोरण आहे, आणि हे धोरण आहे ते माननीय कोर्टाने सांगितलं की मूलभूत अधिकारांवरतीच गदा घालताय. तुम्ही धोरण म्हणताय की हे धोरण आहे, पण हे मूलभूत अधिकारांचं भंग करणारं धोरण आहे. आणि त्यामुळे काय केलं, माननीय कोर्टाने सर्व नियुक्त्या आणि भरतीच रद्द केली. त्या विरोधात झारखंड सरकार, शिक्षक आणि काही निवड झालेल्या उमेदवारांनी काय केलं, सुप्रीम कोर्टामध्ये काय केलं, अपील दाखल केलं. म्हणजे हायकोर्टाने काय केलं, ज्या झालेल्या नियुक्त्या होत्या, जे शिक्षक काम करत होते त्यांची भरतीच रद्द केली, भरती प्रक्रियाच रद्द केली. आणि ज्यांची नियुक्ती झाली होती तिथे काम करत होते जे एसटीचे उमेदवार, त्यांनाही त्यांच्या ठिकाणी काय केलं, त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. आणि म्हणून काय केलं की सुप्रीम कोर्टामध्ये ज्या एसटी उमेदवारांच्या निवड झालेल्या होत्या त्यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं. ते इंटरव्हेनर झाले. माननीय हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सरकारने त्या ठिकाणी याचिका दाखल केली. आणि त्या याचिकेमध्ये काय झालं, त्या ठिकाणी शिक्षक जे होते निवड झालेले त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन दाखल केलं, हस्तक्षेप याचिका दाखल केली. आता सर्वोच्च न्यायालयाचं जे काही निरीक्षण आहे ते विश्लेषणात्मक आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया नेमकं काय आहे. तुम्ही समजून घ्या. हे प्रकरण आपल्या महाराष्ट्रातल्या पेसा भरतीच्या या केसमध्ये चर्चेला येणार आहे. चेब्रुलू लीलाप्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेश स्टेट अँड अदर्स, आणि हे सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट अँड अदर्स, हे जजमेंट या ठिकाणी चर्चेला येणार आहे. आता यामध्ये कोर्टाने म्हटलंय की हे जे आरक्षण आहे हे 100% घटनाबाह्य आहे. अशा धोरणामुळे इतर पात्र उमेदवारांना संधीच तुम्ही दिली गेली नाही असं त्या ठिकाणी म्हटलंय. बघूया पुढे काय झालं. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर गेल्यानंतर त्या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित झाला की हे जे 100% स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आरक्षण दिलेलं आहे झारखंड सरकारने शिक्षक भरतीमध्ये आणि 13 जिल्ह्यांना, ते आरक्षण का दिलं, तर सरकारचं म्हणणं आलं की सरकार असं म्हणत होतं की हे जे 13 जिल्हे आहेत ते अतिशय मागास जिल्हे आहेत आणि म्हणून तेथे गरिबी आहे, शिक्षणाचा अभाव आहे, कमी मानवी विकास निर्देशांक आहे, त्यामुळे स्थानिकांचा नोकरीची संधी मिळावी म्हणून हे आरक्षण आम्ही आणलं. सरकार काय म्हणतंय, या 13 जिल्ह्यांमध्ये गरिबी, शिक्षणाचा अभाव, कमी मानवी विकास निर्देशांक असल्यामुळे आम्ही काय केलेलं आहे, स्थानिकांना नोकरीची संधी मिळावी म्हणून हे रिझर्वेशन आणलेलं आहे. उदाहरणार्थ आपण पकडूया की तिथे जो जुमला जिल्हा आहे, या जुमला जिल्ह्यामध्ये शिक्षक पदासाठी केवळ त्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना परवानगी दिली. रांची किंवा लोहरदगा जे जिल्हे आहेत येथील पात्र उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं. म्हणजे आपण एक एक्झाम्पल पकडू की नाशिकचा जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये समजा उमेदवार असतील, फक्त त्याच ठिकाणचे उमेदवार अर्ज करू शकतात. पालघर, ठाणा किंवा इतर जिल्ह्यांमधले उमेदवार तिथे अर्ज करू शकत नव्हते आणि म्हणून बाकीच्या इतर जिल्ह्यांमधल्या उमेदवारांवरती अन्याय झाला, त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. म्हणून त्या ठिकाणी ते पण सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली. आता यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय या प्रकरणाशी की 100% रिझर्वेशन दिलं म्हणून सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की अशा प्रकारे फक्त स्थानिकांना नोकरीची दारं खुली ठेवणं म्हणजे इतर नागरिकांना वगळणं, हे 16(2) आणि 16(3)चं काय आहे, आर्टिकल 16(2) आणि आर्टिकल 16(3)चं उल्लंघन आहे. नोकरीची जी सर्वांना संधीची समानता हवी, आर्टिकल 16 मध्ये त्याचा उहापोह केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी ते नाकारताय. म्हणजे एक प्रकारे काय केलेलं आहे, तुम्ही 100% रिझर्वेशन त्याच स्थानिक एसटीच्या उमेदवारांना दिल्यामुळे इतर नॉन एसटीचे उमेदवार असतील किंवा एसटीचे उमेदवार बाहेरचे असतील त्यांना तुम्ही या ठिकाणी नाकारले. आणि म्हणून जे काही संधीची समानता आहे, या संधीच्या समानतेचं जे फंडामेंटल राईट्स आहेत आर्टिकल 16, ते तुम्ही या ठिकाणी पायदळीत उडवलेलं आहे असं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. या ठिकाणी जो मुद्दा दुसरा होता की राज्यपालांचा जो अधिकार आहे तो काय होता, राज्यपालांना असे आदेश काढण्याचा अधिकार आहे का, राज्यपालांना या 13 जिल्ह्यांमध्ये जे काही स्थानिक रहिवाशांना जे रिझर्वेशन काढलं खरंच त्यांना तसा तो अधिकार आहे का. कारण चेब्रुलूच्या या केसमध्ये तर नाही म्हटलं होतं. या केसमध्ये काय म्हटलं ते बघू.
राज्यपालाला 5th शेड्यूल अंतर्गत विशेष अधिकार आहेत असं राज्य शासनाचं म्हणणं होतं, परंतु ते मूलभूत हक्कांवर अतिक्रमण करू शकत नाहीत असं या ठिकाणी सुप्रीम कोर्ट म्हणते. म्हणजे जर राज्यपाल म्हणतात की 13 जिल्ह्यात केवळ स्थानिक शिक्षक होतील, तर हे अधिकार संविधानाच्या अनुच्छेद 14 व 16च्या विरुद्ध ठरतात. आता आपल्याला माहिती आहे अनुच्छेद 14 आर्टिकल 14 सांगते की राईट टू इक्वॅलिटी, सगळ्यांना समान अधिकार असतील, समानतेचं तत्व स्वीकारलंय भारतीय राज्यघटनेने, आणि 16 मध्ये सर्वांना समान संधी हे तत्व स्वीकारलेलं आहे. पण तुम्ही 5th शेड्यूलचा आधार घेऊन काय केलेला आहे, राज्यपालांनी विशेष अधिकार असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त या 13 जिल्ह्यातल्या स्थानिक लोकांना तुम्ही शिक्षकाची नोकरी देताय आणि इतरांना देत नाही. त्यामुळे हे आर्टिकल 16 आणि आर्टिकल 14चं उल्लंघन ठरतं. कोर्टाने स्पष्ट केले की राज्यपालांना काय आहेत, अशा प्रकारचे विशेष अधिकार नाहीत, त्यांना संसदेच्या अधिकारांपेक्षा मोठे अधिकार नाहीत. म्हणजे राज्यपालांना रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कुठलाही अधिकार नाही. राज्यपाल असा कायदा करू शकत नाही. राज्यपालांना कुठले अधिकार आहेत, तर लँडच्या बाबतीमध्ये अनुसूचित जमातीच्या जमीन हस्तांतरण विषयी ते कायदा करू शकतात. त्याच्यामध्ये राज्य शासन असेल, म्हणजे विधानमंडळ असेल किंवा संसद असेल, त्यांनी जर एखादा कायदा पारित केला तर त्या ठिकाणी ते तत्वतः बदल करू शकतात किंवा तो कायदा लागू करून घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचे अधिकार आहेत, परंतु मूलभूत अधिकारांवरती गदा घालणारे जे काही तुम्ही हे जे आरक्षण आणताय, ते आरक्षणचा अधिसूचना काढण्याचा अधिकार तुम्हाला नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणते. मुद्दा क्रमांक 3, चेब्रुट लीला प्रसादराव जे सुप्रीम कोर्टामध्ये 2020चं जे जजमेंट आलं, त्या 2020च्या जजमेंटचा या ठिकाणी प्रभाव पडलाय का ते आपण बघू. या प्रकरणाचा झारखंड प्रकरणामध्ये प्रभाव पडलाय का, तर त्या प्रकरणामध्ये काय म्हटलं होतं ते थोडक्यात आपण घेऊ की आंध्र प्रदेश सरकारने आदिवासी भागामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाच पात्र ठरवलं होतं. कोर्टाने ते मात्र काय केलं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, ते आरक्षणच रद्द केलं, ते घटनाबाह्य ठरवलं. म्हणजे झारखंड प्रकरणामध्ये समान प्रकारची 100% वापरणारी ही अधिसूचना आहे आणि म्हणून हायकोर्टाने काय केली, माननीय सुप्रीम कोर्टाने काय केली, ती रद्द केली. काय केली, रद्द केली. मुद्दा क्रमांक 4, सामाजिक विकासाच्या नावाखाली मूलभूत हक्कांचे उल्लंघन करता येत नाही. म्हणजे आपण प्रश्न स्वरूपात घेऊ की मागास जिल्ह्याचा विकास हा मुद्दा महत्वाचा नाही का, तर त्याच्यावर उत्तर असं आहे, पण विकासासाठी उपाय हे संविधानाच्या चौकटीत राहूनच आपल्याला करायचे आहे. शाळेमध्ये स्थानिक भाषेचे शिक्षक असावेत हा मुद्दा योग्य आहे, पण त्यासाठी इतर जिल्ह्यातील उमेदवारांना बाहेर ठेवणं चुकीचं आहे. समानता, संधी आणि स्पर्धा या तत्वावर आधारित विकास हीच खरी दिशा आहे. आणि त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की तुम्ही सामाजिक विकासाच्या नावाखाली तुम्ही मूलभूत हक्कांचं उल्लंघन करू शकत नाही. तुम्ही म्हणताय की 13 जिल्ह्यांमध्ये तेथील एसटीचे लोक हे मागास आहेत आणि तिथला विकास करायचा असेल, सामाजिक विकास करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हे 100% रिझर्वेशन आणावं लागेल. पण माननीय सुप्रीम कोर्ट काय म्हणताय की तुम्ही मूलभूत अधिकारांवरती गदा आणताय, तुम्ही समानता संधीचं जे काही तत्व आम्ही स्वीकारलेलं आहे त्याचंच उल्लंघन तुम्ही करताय, आणि म्हणून विकास ही खरी दिशा आहे. म्हणजे समानता, संधी आणि स्पर्धा ही या तत्वावर आधारित विकास हीच खरी दिशा. 5वा मुद्दा आहे की मग माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे इंटरव्हिनर झालेले मुलं होती, ज्यांची झारखंडच्या हायकोर्टाने नियुक्ती रद्द केली होती, परंतु त्या नियुक्त्या वाचवण्यासाठी म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते, त्या इंटरव्हिनर झालेल्या उमेदवारांचं पुढे काय झालं, त्यांचं भविष्य काय होतं या प्रकरणामध्ये, ते थोडक्यात आपण बघू. कोर्टाने सांगितलं की ही संविधान बाह्य नेमणूक वाचवता येणार नाही, कारण आम्ही म्हणतोय ही 100% जी रिझर्वेशन आणलेलं आहे हेच घटनाबाह्य आहे, आणि त्यामुळे त्या आधारे केलेल्या ज्या नियुक्त्या आहेत त्या संविधान बाह्य आहेत, त्या आम्ही वाचू शकत नाही. म्हणजे एखाद्या उमेदवाराने त्यामध्ये असंही शासनाच्या वतीने त्या ठिकाणी आर्ग्युमेंट्स केली. आपण बघू की काही उमेदवारांनी काय केलेलं आहे, ज्या ठिकाणी ते जॉबला होते तो जॉब सोडून या शेड्यूल एरियामध्ये ते जॉब स्वीकारायला तयार झाले आणि त्यांनी जॉब स्वीकारला. मग आजच्या घडीला जर माननीय सुप्रीम कोर्टाने जर त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या तर ते देशोधडीला लागतील. त्यांनी ऑलरेडी त्यांचा बाहेर जे जॉबला होते तेही सोडून आलेत, आणि इथलाही जॉब जर तुम्ही घालवणार असेल तर त्याच्यावरती काय होईल, एक प्रकारचा काय होईल, अन्याय होईल, असं या ठिकाणी शासनाच्या वतीने मांडलं गेलं होतं. परंतु त्या ठिकाणी काय केलं, माननीय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की हे जे तुम्ही रिझर्वेशन आणलेलं आहे हे संविधान बाह्य आहे, घटनाबाह्य आहे, आणि म्हणून घटनाबाह्य जो अधिसूचना आहे त्याच्या अन्वये ज्या नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या बेकायदेशीरच आहेत, त्या आम्हाला वाचवता येणार नाहीत, अशा पद्धतीचं त्यांनी काय केलं, म्हटलं. यामध्ये त्यांनी काय म्हटलं की ज्या आधी नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना काय केलं, सुप्रीम कोर्टाने संरक्षण, आधी ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्यांचं संरक्षण सुप्रीम कोर्टाने काय केलं, नाकारलं. काही याचिकाकर्त्यांनी विनंती केली माननीय सुप्रीम कोर्टाला, याची काही जे इंटरव्हेनर झालेले उमेदवार होते त्यांनी काय केली, माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती केली की आधीच्या नेमणुका रद्द करू नयेत. म्हणजे आमच्या ज्या नेमणुका झालेल्या आहेत, निवड झालेल्या आहेत, आम्ही काम करत होतो, त्यांच्या नेमणुका रद्द करू नयेत. परंतु काय केलं, कोर्टाने हा मुद्दा मान्य न करता सर्वच नियुक्त्या काय केल्या, रद्द केल्या. मात्र
सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी राहत काय दिली की कोर्टाने हे सुनावलं की या जागा नव्याने भराव्यात, पण आम्ही 2016 नंतर हे प्रकरण हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये आलं आणि त्यामुळे बऱ्याच उमेदवारांची वयोमर्यादा आहे, तो वयोमर्यादा काय होते संपते, म्हणून आम्ही फक्त काय करू शकतो त्यांना वयोमर्यादेमध्ये सवलत देऊ शकतो, परंतु आम्ही त्यांना घ्या किंवा त्यांना त्या जागेवर कायम ठेवा असं म्हणू शकत नाही. आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या नियुक्त्या रद्द करायला सांगितल्या, पण त्यांना रिलीफ दिलं की त्यांना वयाची संधी द्या, म्हणजे तुम्ही जी नवीन भरती आता तुम्ही करताय त्यामध्ये त्यांना वयाची सवलत द्या. 60 मध्ये असं म्हटलं की संविधानातील कलम जे 142 आहे त्या अन्वये ही मागणी काय केली, इंटरव्हेनर मुलांची फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांनी मागणी केली की 142 अंतर्गत न्यायालय त्यांची नियुक्ती वाचवू शकते, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आर्टिकल 142 आहे त्या अंतर्गत न्यायालय झालेल्या नियुक्त्या वाचवू शकते असं सरकारच्या वतीने आणि याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडलं गेलं. पण न्यायालयाने ठाम सांगितलं की घटनेचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टींना वाचवणे योग्य नाही, कारण मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही 100% रिझर्वेशन दिलं, आम्ही ते बेकायदेशीर ठरवतोय आणि बेकायदेशीर ठरवत असल्यामुळे त्या अधिसूचने अन्वये ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सुद्धा काय आहेत, बेकायदेशीरच आहेत असं त्या ठिकाणी म्हणणं आलं माननीय कोर्टाचं. माननीय सुप्रीम कोर्टाने झारखंड सरकारला नवीन भरती संदर्भात काय केलं, स्पष्ट निर्देश दिले आणि सांगितलं की नवीन भरती प्रक्रिया करा, जे 8423 पदांसाठी तुम्ही नवीन जाहिरात काढा असं त्या ठिकाणी म्हटलं. आता यामध्ये जे इंटरव्हेनर झाले होते, ज्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती, त्या ऍप्लिकंटचं काय म्हणणं होतं की त्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता किंवा त्यांना याचिकेचा परिणाम होऊ शकतो असं वाटत होते, परंतु त्यांच्या या याचिकेमध्ये थेट पक्षकार म्हणून समावेश नव्हता, म्हणजे ते इंटरव्हेनर होते. मूळ पक्षकार कोण होतं, मूळ पक्षकार शासन होतं. शासन आणि संबंधित पार्टी या दोन्ही, म्हणजे सत्यजित कुमार वर्सेस आंध्र प्रदेश स्टेट, यामध्ये जे उमेदवारांची निवड झाली होती ते काय होते, इंटरव्हेनर होते, ते डायरेक्टली पक्षकार नव्हते. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी जी काही सेवा दिलेली आहे ती सेवा कायम ठेवावी अशी जी मागणी होती ती माननीय कोर्टाने काय केली, फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाने काय की जे 8423 जे उमेदवारांची निवड केली होती त्यांच्या नियुक्त्या रद्द करा आणि त्या ठिकाणी काय करा, नवीन भरतीची जाहिरात द्या. पण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये राहत काय दिली की तुम्ही नवीन जाहिरात द्या, नवीन भरती करा, पण त्यामध्ये तुम्ही काय करा, ज्या वेळेस 2016-17ला भरती प्रक्रिया करताना जे मेरिट केलं होतं, जी परीक्षा घेतली होती त्याच्यावरच तुम्ही काय करा, मेरिट लावा. मग त्यामध्ये हे जे रिझर्वेशन आहे ते रद्द करून त्या ठिकाणी काय करा, रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन त्या ठिकाणी काय करा, नवीन भरती प्रक्रिया करा. आणि मागील जाहिरात जी होती त्या ठिकाणी रद्द करण्यात आली आणि रद्द करून त्या ठिकाणी काय सांगितलं की नवीन जाहिरात काढून त्या ठिकाणी मेरिट आणि जी भरती करणार असाल ती कायद्यानुसार पारदर्शक करा असं त्यांचं म्हणणं आलं. आता या केसमध्ये सरकारी वकील आणि विरोधी पार्टीचे वकील यांच्या बाजूने काय आर्ग्युमेंट्स केलं गेलं, जे सिनियर ऍडव्होकेट्स आहेत त्यांचं काय मुद्दे आले ते आपण बघूया. सरकारच्या वतीने डॉक्टर राजीव धवन यांनी बाजू मांडली. त्यांनी काय म्हटलं की 5व्या अनुसूचीतील राज्यपालांचा विशेष अधिकार आहे, पॅरा 5 आणि उपपरिच्छेद 1 अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो काय केलेला आहे, स्थानिक जनतेच्या कल्याणासाठी घेतलेला आहे असं त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मांडलं मत. ओनली या शब्दाचं जे विश्लेषण आहे ते म्हणजे स्थानिक, फक्त स्थानिक, त्यामध्ये 15(1) आणि 16(2) मधील केवळ शब्दाचे अर्थ लावून त्यांनी सांगितलं की जर आरक्षणात केवळ रहिवास हे एकमेव कारण नसेल तर ते घटनाबाह्य नाही असं डॉक्टर राजीव धवन जे सिनियर ऍडव्होकेट आहेत त्यांनी बाजू मांडली. त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं की आम्ही मागासलेपणा आहे तेथील लोकांचा, गरिबी आहे, भाषिक अडचण आहे आणि तेथे जे आम्ही शिक्षक देतो ते राहत नाहीत आणि त्यामुळे स्थानिक रहिवासीची अट या ठिकाणी आम्ही टाकली असं या ठिकाणी डॉक्टर राजीव धवन या सिनियर ऍडव्होकेट वकिलांनी सांगितलं. यानंतर याचिकाकर्ते जे होते, अनुसूचित जिल्ह्याचे जे इंटरव्हेनर होते, त्या इंटरव्हेनरच्या माध्यमातून जे श्री आर व्यंकटरमणी जे सिनियर ऍडव्होकेट होते त्यांनी ही बाजू मांडली की आरक्षण हे शिक्षणाच्या हितासाठी आहे, स्थानिक शिक्षक स्थानिक भाषेमध्ये शिकवू शकतात, त्यामुळे मुलांना शिक्षण समजण्यास मदत होते असं इंटरव्हेनर वकिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी म्हटलं गेलं. सामाजिक न्याय व कल्याणकारी राज्याचे जे भान घटक 38 आणि 46 नुसार राज्याला मागास घटकांसाठी विशेष उपाययोजना करता येतात असं या ठिकाणी व्यंकटरमणी या सिनियर ऍडव्होकेटांनी सांगितलं. आणि त्यामुळे काय झालं की राज्यपालांना एक विशिष्ट अधिकार 5व्या अनुसूचीच्या अधीन राहून आहेत आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, निवासीची अट, स्थानिक निवासीची अट काय केलेली आहे,
लागू केलेली आहे. गव्हर्नर कॅन डू व्हॉट पार्लिमेंट कॅन डू अंडर आर्टिकल 16(3) म्हणजे राज्यपालही स्थानिक निवासाची अट लागू करू शकतो, असं आर व्यंकटरमणी या वकिलांनी सांगितलं. त्यानंतर जे कपिल सिब्बल सिनियर ऍडव्होकेट आहेत ते सरकारच्या वतीने बाजू मांडत होते. म्हणजे हे जे रिझर्वेशन झारखंड सरकारने दिलं होतं ते वाचवण्यासाठी कपिल सिब्बल सारखे सिनियर ऍडव्होकेटांची त्या ठिकाणी नेमणूक केली होती. त्यांनी काय सुप्रीम कोर्टामध्ये मुद्दे मांडले की राज्याचा हा उद्देश कल्याणाचा आहे. म्हणजे कपिल सिब्बलांचं म्हणणं आलं की झारखंड सरकारने हे जे रिझर्वेशन आणलंय त्यामध्ये राज्याचा कल्याण हाच उद्देश आहे. सरकारने आरक्षण मागास भागातील लोकांच्या कल्याणासाठी केलं आहे. त्याचा हेतू जो आहे तो अपवित्र नाही, त्याचा हेतू हा पवित्र आहे, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आलं. आणि हा जो प्रयोग आहे म्हणजे हे जे रिझर्वेशन आणलंय हे फक्त त्यांनी प्रायोगिक तत्वावरती 10 वर्षांसाठी आणलेला आहे. म्हणजे हा निर्णय केवळ मर्यादित कालावधींसाठीच होता, त्यामुळे हे घटनाबाह्य ठरवणं चुकीचं आहे, असं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ऍडव्होकेट कपिल सिब्बल सिनियर ऍडव्होकेट यांनी सांगितलं सरकारच्या वतीने. त्यामुळे हे जे कपिल सिब्बल जे सिनियर ऍडव्होकेट आहेत ते या केसमध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडत होते आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जी बाजू मांडितली त्याच्यावरही माननीय सुप्रीम कोर्टाने काय ऐकलं नाही. जे रणजित कुमार आहेत विरोधी पार्टीचे जे वकील आहेत सिनियर ऍडव्होकेट त्यांनी काय बाजू मांडली की 100% आरक्षण हे घटनाविरोधीच आहे. असा आरक्षणाचा दर कोणत्याही न्याय नियमात समर्थनीय नाही. इंदिरा सवानी जो केस आहे या इंदिरा सवानी केसमध्ये काय काय केलेलं आहे 1992ला माननीय सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा आखून दिलेली आहे आणि त्यामुळे 5th शेड्यूल जे आहे ते फंडामेंटल राईट्स पेक्षा वरचढ ठरत नाही, असं रणजित कुमार जे सिनियर ऍडव्होकेट आहे त्यांचं म्हणणं आलं की राज्यपालांना विशेष अधिकार आहेत परंतु 5th शेड्यूलच्या अंडरमध्ये तुम्ही जे आरक्षण आणलेलं आहे ते डायरेक्टली फंडामेंटल राईट्स वरती आघात करतं. म्हणजे मूलभूत अधिकार आहेत हे सगळ्यांसाठी समान आहेत, पण तुम्ही एकाला मात्र तुम्ही जास्त त्या ठिकाणी 100% रिझर्वेशन देऊन दिलेलं आहे आणि एकाला मात्र त्या ठिकाणी त्याचे राईट्सच तुम्ही हिरावून घेतलेले आहे. आणि त्यामुळे असं होऊ शकत नाही की 5वी अनुसूची ही मूलभूत अधिकारांपेक्षा वरचढ आहे, असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे राज्यपालांची शक्ती ही संविधानाच्या भाग 3च्या वर जाऊ शकत नाही. चेब्रुलू लीलाप्रसाद रावच्या केसमध्ये जे म्हटलं गेलंय तेच या ठिकाणी सत्य आहे आणि म्हणून चेब्रुलू लीलाप्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेशची केस या ठिकाणी लागू होते, असं या ठिकाणी जे याचिकाकर्त्यांचे वकील होते रणजित कुमार सिनियर ऍडव्होकेट त्यांनी या ठिकाणी माननीय कोर्टाला सांगितलं. त्यानंतर अनुसूचित जिल्ह्यातले जे शिक्षक होते ज्यांनी सेवा संरक्षणासाठी धाव घेतली होती त्यांचं म्हणणं होतं की आमच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, आमच्या नियुक्त्या आता या ठिकाणी रद्द करू नका. आम्ही ऑलरेडी आमचे काही जणांचे मूळ जॉब सोडून आम्ही या शेड्यूल एरियामध्ये आलो होतो आमच्या जिल्ह्यांमध्ये काम करायला. माननीय हायकोर्टाने ते रद्द केलं. माननीय हायकोर्टाने रद्द करत असताना आता आमच्यावरती खूप मोठा अन्याय होईल, आम्हाला या ठिकाणी पण जॉब सिक्युरिटी नसेल आणि आम्ही सोडून आलोय त्यामुळे तिकडेही पण आम्हाला जॉब नसेल. आणि त्यामुळे विकास सिंग हे अनुसूचित जिल्ह्यातल्या इंटरव्ह्युनर झालेल्या उमेदवारांचे या ठिकाणी काय होत होते बाजू मांडत होते. न्यायालयाने नियुक्त शिक्षकांचे भविष्य वाचवावे, त्यांनी कोणताही गैरप्रकार केलेला नाही, भरती पारदर्शक होते. म्हणजे जे सिंग ऍडव्होकेट सिनियर ऍडव्होकेट होते त्यांनी काय म्हटलं की न्यायालयाने ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या शिक्षकांचं भविष्य वाचवावं. त्यांनी ऑलरेडी दोन्ही एक जॉब सोडून इकडे आलेत, बऱ्याच जणांचे भविष्य या ठिकाणी टांगलेलं आहे आणि त्यामुळे माननीय कोर्टाने त्यांचं भविष्य वाचवावं. त्यांनी या भरतीमध्ये कुठलाही गैरप्रकार केलेला नाही. ही जी भरती होती ती अत्यंत पारदर्शक झालेली आहे, याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड नव्हता. पण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी ही पण बाजू मांडली की सुप्रीम कोर्ट शुड एक्सरसाइज पॉवर्स अंडर आर्टिकल 142 समाजाच्या व्यापक हितासाठी नियुक्त्या कायम ठेवाव्यात, असं सिंग यांनी म्हटलं. त्यानंतर विरोधी पार्टीच्या जे वकील होते गोपाल शंकर नारायणन यांनी हे जे सिनियर ऍडव्होकेट आहे त्यांनी काय बाजू मांडली आरक्षणाचा आधार संविधानात हवाच, परंतु राज्य सरकार राज्यपालांच्या नावाखाली कोणतीही अट लादू शकत नाही. आरक्षण द्यावं, बिलकुल द्यावं, परंतु राज्यपाल कुठलेही अट या ठिकाणी लादू शकत नाही. मूलभूत अधिकारच सर्वोच्च आहेत. म्हणजे राज्यपालांना मूलभूत अधिकार उल्लंघन होतंय की नाही, मूलभूत अधिकारांवरती या ठिकाणी गदा घातली जाते, असं असताना सुद्धा त्या ठिकाणी 100% रिझर्वेशन तुम्ही आणलं हे बेकायदेशीर आहे, असं या ठिकाणी गोपाल शंकर नारायण यांचं युक्तिवाद आला. आता यामध्ये कुठल्या केसेसचा या ठिकाणी संदर्भ घेतला गेला या केसमध्ये त्या काही थोडक्यात केसेस आपण बघू. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी चेब्रुलू लीलाप्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश स्टेट 2020ला जे जजमेंट आलं या जजमेंटचं या ठिकाणी आधार घेतला गेला, कारण ते संविधान पीठाने घेतलेला निर्णय होता आणि झारखंडची जी केस होती ते डिव्हिजन बेंचने घेतलेला निर्णय, म्हणजे 2 या ठिकाणी जज होते, न्यायमूर्ती एम आर शहा आणि न्यायमूर्ती नागरत्ना.
या 2 न्यायमूर्तींनी हे या ठिकाणी जजमेंट दिलंय. त्यामुळे 2 जजेसचं बेंच हे 5 जजेसच्या बेंचला डिनाय करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी 100% आरक्षण हे असंविधानिक ठरवलं गेलंय. राज्यपालांना 5वी अनुसूची अंतर्गत मूलभूत अधिकारांच्या वर चढता येणार नाही असा ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय असं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आलं. म्हणजे यामध्ये काय त्यांनी आधार घेतला की ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे की 100% रिझर्वेशन देय नाही, ते घटनाबाह्य आहे. आणि झारखंड सरकारने जे 5व्या अनुसूचीमधून जी अधिसूचना आणली ती मूलभूत अधिकारांवरतीच वरचढ चढते, हे पण चेब्रुलूच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे आणि त्यामुळे चेब्रुलूचं जजमेंट या ठिकाणी धोकादायक ठरलं. त्यानंतर दुसरं जजमेंट आलं इंदिरा चव्हाणी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992चं हे जजमेंट आलं. त्यामध्ये त्यांचं असं म्हणलं आलं की आरक्षणाची मर्यादा काय घालेली आहे, 50% वर जाता कामा नये. अपवादात्मक परिस्थिती असेल तर ठीक, पण 50% वर जाता कामा नये असं त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, मर्यादा घालून दिलेलं आहे. त्यानंतर कैलाशचंद शर्मा विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान 2002चं जजमेंट आहे. फक्त स्थानिक उमेदवारांसाठी नोकरी मर्यादित करणे म्हणजे घटनाबाह्य ठरवलं गेलं आणि म्हणून कैलाशचंद्र शर्मा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसचा या ठिकाणी आधार घेतला गेला. त्यानंतर एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2006चं जजमेंट, आरक्षण देताना न्यायसंगतता, सुसंगती आणि हक्काचे संतुलन राखले गेले पाहिजे असं या जजमेंटमध्ये म्हटलं गेलं. त्याचाही रेफरल या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये विरोधी पार्टीने दिला गेला. त्यानंतर अजित सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1999ला हे जजमेंट आलं. प्रमोशन मध्ये आरक्षण देताना मेरिट आणि कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स महत्वाचा आहे. त्यानंतर एपी वर्सेस पीबी विजय कुमार 1995चं जजमेंट, महिलांसाठी आरक्षण संदर्भातील जो निर्णय आहे यामध्ये न्यायालयाने बळकट घटकास समर्थन केलं पण अतिरेक या ठिकाणी काय केला, नाकारला. तर अशी ही थोडक्यात काय, तर या केसमध्ये आपण सविस्तर ही गोष्ट जाणून घेतली. आपण थोडक्यात या ठिकाणी सारांश शेवटी जाताना आपण तुम्हाला सांगतोय या केसमध्ये नेमकं काय झालं. झारखंड राज्याने राज्यपालांच्या अधिकारांमध्ये जसं महाराष्ट्र शासनाने अधिसूचना आणली तसं झारखंड सरकारने सुद्धा राज्यपालांच्या माध्यमातून स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आरक्षण 100% देण्याच्या संदर्भामध्ये अधिसूचना आणली आणि त्यानंतर त्या अधिसूचनेला लागून लगेच 2016-17ला शिक्षक भरती सुरू झाली आणि त्या शिक्षक भरतीच्या विरोधात जे गैर आदिवासी उमेदवार होते त्यांनी काय केलं, माननीय हायकोर्टामध्ये झारखंडच्या धाव घेतली आणि या भरतीला चॅलेंज केलं. भरतीला चॅलेंज केल्यानंतर 2020 साली माननीय हायकोर्टाने निर्णय दिला आणि माननीय हायकोर्टाने निर्णय देताना या ठिकाणी चेब्रुलू जजमेंटचा आधार घेऊन हे आरक्षण बेकायदेशीर आहे, राज्यपालांना असे विशिष्ट अधिकार नाहीत की जे फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारांच्या वर जाऊ शकतील. त्यानंतर त्यामुळे तेही रद्द केलं. त्यानंतर स्थानिक रहिवासीची व्याख्या केलेली आहे ती आर्टिकल 16(2)(3) मध्ये बसत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी तीही रद्द करण्यात आली आणि ज्या उमेदवारांच्या नियुक्त्या झालेल्या होत्या त्या सुद्धा या ठिकाणी काय केल्या, रद्द केल्या गेल्या. आणि मग 2020-21 साली हे प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आलं. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे उमेदवार होते ज्यांची निवड झाली होती त्यांनीही इंटरव्हेन्शन दाखल केलं होतं. सरकारच्या वतीने याचिका होती आणि त्या ठिकाणी काय झालं, कपिल सिब्बल, मुकुल रोहतगी यासारखे नामवंत वकील त्या ठिकाणी लढले, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल होता तो निकाल अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या विरोधात दिला आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना म्हटलं की हे जे आरक्षण आहे हे बेकायदेशीरच आहे. हायकोर्टाने दिलेला निर्णयच त्या ठिकाणी कायम ठेवला आणि याचिकाकर्त्यांच्या ज्या याचिका होत्या, सरकारची याचिका होती, इंटरव्हेन्शन मुलांनी केलेल्या याचिका होत्या, त्या माननीय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आणि माननीय सुप्रीम कोर्टाने फक्त एक चेंजेस केला त्यामध्ये हायकोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये की आम्ही तुम्हाला असे आदेश देतो की या ठिकाणी म्हणजे सरकारला या ठिकाणी आदेश देतो की या ठिकाणी तुम्ही भरती प्रक्रिया करा. भरती प्रक्रिया करत असताना त्या ठिकाणी एसटी गैर एसटी यांचं पुन्हा मेरिट लावा, परंतु जे उमेदवार या ठिकाणी 16 नंतर बाधित झालेले आहेत त्या बाधित उमेदवारांच्या वयाच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला फक्त रिलीफ देतोय. त्या मुलांना या भरती प्रक्रियेमध्ये वयाची अट आम्ही शिथिल करतोय आणि वयाची अट शिथिल करून तुम्ही या नवीन भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही सामावून घ्या, नवीन मेरिट लावा. आणि त्यामुळे या ठिकाणी काय केलं, माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या मुलांच्या निवड झाल्या होत्या त्या निवड सुद्धा काय केल्या, रद्द केल्या. आणि म्हणून सत्यजित कुमार वर्सेस झारखंड सरकारचं हे जजमेंट सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या पेसा भरतीच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे. चेब्रुलू लीलाप्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश स्टेट अँड अदर्स 2020ला आलेलं जजमेंट आणि सत्यजित कुमार वर्सेस झारखंड सरकार हे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 2022ला आलेलं जजमेंट, हे दोन्ही जजमेंट महाराष्ट्रातल्या विरोधी पार्टीतल्या याचिकाकर्त्यांनी मेन्शन केलेले आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त या जजमेंटमध्ये नेमकं काय झालंय, काय वस्तुस्थिती आहे ही तुमच्या समोर मांडली.
तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुढच्या तिसऱ्या भागामध्ये पेसा भरती याचिकेमध्ये जे तिसरं जजमेंट आहे, या तिसऱ्या जजमेंटचा या ठिकाणी आपण भाग 3 मध्ये उहापोह करणार आहोत, उलगडा करणार आहोत. त्या जजमेंटचं नाव आहे इंदिरा चव्हाणी केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसचा आपण या ठिकाणी काय करू, उलगडा करू. आपण थांबूया. कोणाला काही अडचणी असतील तर या ठिकाणी जरूर मला कळवा. धन्यवाद. जोहार.